गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण उपयोगिता विश्लेषण जे आहे या उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, उपयोगितेचे प्रकार कोणते आहेत, या सर्वांचा आपण अभ्यास केला. नंतर आपण कालच्या तासिकेमध्ये उपयोगितेच्या ज्या महत्वाच्या ज्या संकल्पना सांगितल्या जातात त्या संकल्पना म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे देखील आपण काल बघितलं. त्यावेळी त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण बघितल्या, कोष्टकाद्वारे ते स्पष्टीकरण केलं आणि आकृतीद्वारा देखील आपण ते जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण काल बघितलं होतं. तुम्हाला मी आकृती सुद्धा काढून दाखवली होती. आणि मग आपण त्यावेळी पाहिलं होतं त्यांच्यामधला संबंध पाहत असताना कोष्टकाद्वारे किंवा आकृतीद्वारे जो संबंध आहे तो पाहत असताना आपण बघितलेला होता की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध पहा की सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ह्या समान असतात. म्हणून पहिल्या नगाला एकूण उपयोगिता इज इक्वल टू सीमांत उपयोगिता. जी एकूण उपयोगिता आहे तीच सीमांत उपयोगिता असते. त्यानंतर मग उपभोक्ता जसे जसे नगाचा उपभोग घेतो आहे तशी तशी त्याची एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता ही घटत जाताना दिसते. ज्यावेळी एकूण उपयोगिता ही महत्तम असते, 30 आपण बघितलं होतं त्यावेळी महत्तम असते, त्यावेळी सीमांत उपयोगिता ही 0 असते. आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा जो बिंदू आहे हा सर्वाधिक समाधानाचा बिंदू दर्शविते. यालाच दुसऱ्या शब्दामध्ये तृप्ती बिंदू असेही म्हणतात. नंतर जेव्हा एकूण उपयोगिता घटते, ज्यावेळी एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते आणि उपभोक्त्याला असमाधान प्राप्त होण्यास सुरुवात होते. ज्यावेळी सीमांत उपयोगिता ही उणे होते, आपण बघितलं होतं ही या रेषेच्या खाली म्हणजे शून्याच्या खाली गेलेली होती आणि एकूण उपयोगिता देखील 30 वरून 28 वर आलेली होती. तृप्तीबिंदू गाठल्यानंतर उपभोक्ता जो असतो, ग्राहक जो असतो, तर तो उपभोग घेण्याचे थांबवितो. कारण त्याने जर एखादाही नग उपयोगासाठी घेतला, उपभोगासाठी घेतला तर त्याला असमाधान प्राप्त होते. अर्थात जी उपयोगिता आहे या उपयोगितेचे दुष्परिणाम त्याला जाणवू लागतात. हे आपण बघितलं होतं कालच्या याला. आता आजपासून आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहायचा आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. उपयोगितेचा सिद्धांत म्हणा, नियम म्हणा, तुम्हाला जे वाटलं ते म्हणा. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, लॉ ऑफ diminishing the marginal utility.
मार्जिनल युटिलिटी असं त्याला म्हणतात. द लॉ ऑफ, नियम किंवा सिद्धांत कशाचा, तर डिमॅनिशिंग मार्जिनल युटिलिटी, अर्थात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत. आपण एक वैशिष्ट्य बघितलं उपयोगितेचं, की उपयोगिता ही घटत जाते आणि त्या उपयोगितेच्या एका वैशिष्ट्यावर हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आधारलेला आहे आणि म्हणून याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हणतात. अनेक जण याला दुसरं नाव पण आहे. अनेक जण याला आरासी उपयोगितेचा नियम किंवा आरासी उपयोगितेचा सिद्धांत असं देखील म्हणतात. आरासी म्हणजे कमी कमी होणारी, आरासी म्हणजे कमी कमी होणारी. मग हा जो आरासी उपयोगितेचा सिद्धांत आहे तर हा सिद्धांत म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे असं आपण सांगू शकतो. आणि हा उपयोगिता ही कमी कमी होत जाते आणि गरजेच्या तृप्ती क्षमता, गरजेचे तृप्ती क्षमता हे जे वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत आधारलेला आहे असं आपण पाहतो. या सिद्धांताची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या की हा सिद्धांत कोणत्या परिस्थितीत तयार झालेला आहे हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो किंवा त्याला आपण जी सिद्धांताची पार्श्वभूमी आहे ती म्हणतो. नियम मांडताना आपल्याला हा 8 मार्काचा प्रश्न येऊ शकतो आणि मग हा सिद्धांत मांडताना पहा, आधी तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो कशा कसा सिद्धांत मोठा जो असतो तो मांडायचा असतो. सगळ्यात पहिले प्रस्तावना असते ती लिहायची असते. त्याच्यानंतर मग जो नियम आहे तर या नियमाचे जे विधान आहे या नियमाचे विधान किंवा त्याला नियमाची व्याख्या असं म्हणतात ते लिहायचं असते. त्याच्यानंतर गृहीत परिस्थिती जी आहे ही गृहीत परिस्थिती असते. त्यानंतर मग कोष्टक याचं स्पष्टीकरण, आकृती याचं स्पष्टीकरण आणि मग अपवाद. तर अशा प्रकारे कोणताही सिद्धांत, कारण आता आपण हा घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत पाहतोय, पुढे आपल्याला मागणीचा सिद्धांत पाहायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुरवठ्याचा सिद्धांत पाहायचा आहे. असे विविध प्रकारचे आपल्याला सिद्धांत पाहिजे आहे. मग हे जे सिद्धांत पाहिजे आहे यामध्ये ज्याला आपण स्टेप्स असं म्हणतो किंवा पायऱ्या म्हणतो, तर 8 मार्काचा हा दीर्घोत्तरी प्रश्न असल्यामुळे सविस्तर लिहा असं हे असल्यामुळे आपल्याला पहा कोणकोणत्या पायऱ्यांमधून हा सिद्धांत मांडायचा आहे, कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला त्यावेळी हे करायचे आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले प्रस्तावना आपण लिहायची. या प्रस्तावनामध्ये हा सिद्धांत कसा मांडला गेलेला आहे, कोणी मांडला गेलेला आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर मग नियमाचं विधान जे असते हे नियमाचं विधान आपल्याला पाहायचं आहे किंवा हा जो नेमका सिद्धांत जो आहे उदाहरणार्थ घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत, मग याची व्याख्या कोणती आहे यालाच नियमाचं विधान असं म्हणतात किंवा त्याला व्याख्या असं देखील म्हणतात. मग ते आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर गृहीत परिस्थिती जी असते सिद्धांताची, आधीच तुम्हाला सांगितलं की सध्या आपण काय करतो आहे, सध्या आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत येतात किंवा जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ते विशिष्ट परिस्थितीवर, गृहीत परिस्थितीवर आधारित आहे. म्हणून मग गृहीत परिस्थितीचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर मग कोष्टकाद्वारे किंवा उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्टीकरण करावं लागतं, कोष्टक मांडावं लागतं. त्यानंतर मग त्या कोष्टकाचं स्पष्टीकरण करावं लागतं. त्यानंतर आकृती जी आहे, आकृतीच्या साहाय्याने हा जो नियम आहे हा नियम आपल्याला स्पष्ट करावा लागतो. म्हणून आकृती देखील काढावी लागते. मग आकृती काढल्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण जे आहे ते लिहायचं आणि त्याच्यानंतर
जे अपवाद असतील, नियम जो आहे या नियमाला जे अपवाद असतील तर ते सुद्धा आपल्याला लिहावे लागत असतात. आणि अशा प्रकारे हे जे आहे तर अशा प्रकारे हा जो सिद्धांत आहे, कोणताही सिद्धांत हा आपल्याला मांडावा लागत असतो, तरच तुम्हाला तो दीर्घोत्तरी प्रश्न गणला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला मार्क्स देखील चांगले मिळू शकतात. मग आता आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहतोय. मग हा जो आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत पाहतो आहे तर हा सिद्धांत सर्वात प्रथम गॉसेन नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ आहे, डॉक्टर गॉसेन, तर या गॉसेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने हा सिद्धांत प्राथमिक स्वरूपामध्ये मांडला आहे. म्हणजे त्यांना श्रेय दिल्या जाते. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेला आहे. परंतु या सिद्धांताला मग आधुनिक स्वरूपामध्ये मांडण्याचं जे कार्य आहे, आधुनिक स्वरूपामध्ये तो सिद्धांत आपल्यासमोर आणण्याचं जे श्रेय आहे तर ते कोणाला आहे, तर ते डॉक्टर मार्शल यांना दिलं जातं. डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मग आधुनिक स्वरूपामध्ये मांडलेला आहे. आता गॉसेन म्हणा की डॉक्टर मार्शल म्हणा, त्यांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे तर हा सिद्धांत मांडताना त्यांनी दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला जो अनुभव येतो तर हाच अनुभव त्यांनी सिद्धांत रूपाने मांडलेला आहे. काय म्हटलेलं आहे मी, की दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला जो अनुभव येतो याच अनुभवाला त्यांनी सैद्धांतिक रूप दिलेलं आहे असं आपण म्हणतो. मग सैद्धांतिक रूप दिलं आहे म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपलं रेग्युलर नेहमीच आपलं उदाहरण आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा आता हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी उपयोगितेची जी वैशिष्ट्य आहे की उपयोगिता ही नेहमी घटत जाते हे एक वैशिष्ट्य, आणि तृप्ती क्षमता हे जे आणखी एक वैशिष्ट्य आहे, तर याचा त्यांनी विचार केला, याचा त्यांनी त्यामध्ये वापर केला, हे त्यांनी बघितलं. आणि मग तृप्ती क्षमता या वैशिष्ट्यावर गरजेची सर्व गरजांची सर्व तर नाही परंतु गरजा या तृप्तीक्षम असतात, हे जे वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्यावर हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आधारलेला आहे असं म्हटलं जाते. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, गॉसेन यांनी म्हटलेलं आहे, किंवा मग नंतर आधुनिक स्वरूपामध्ये डॉक्टर मार्शल यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत व्यवहारामध्ये येणारा जो अनुभव आहे, काय व्यवहारामध्ये येणारा आपल्याला अनुभव, तर तो आता आपल्याला पाहायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आता 2 वर्ष झाले तुमच्या शाळेचं काही खरंच नाही, मागच्या वर्षी शाळेचं खरं नाही झालं, नाही शाळा काही झालीच नाही, याही वर्षी आता कधी उघडेल याचं आपल्याला माहीत नाही. परंतु त्याच्या आधीचा थोडासा विचार तुम्ही असं करा की समजा तुम्ही सकाळी बरोबर 7 वाजता, 7:30 वाजता 7 वाजता घरून निघता, 7:30 वाजता तुम्ही कॉलेजमध्ये येता. मग 7:30 ते आपले कॉलेज जे आहे हे कॉलेज 11:30 पर्यंत असते ना. मग त्यामध्ये साहजिकच तुम्ही पिरियड्स करतात, नंतर जे काय ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही सहभागी होतात, आणि त्यामुळे तुम्हाला 11:30 वाजता काय होतं, भूक लागतं ना. आणि 11:30 वाजता तसे कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही घरी जाता. मग आता घरी गेल्यानंतर काय होतं, हा पहा प्रत्येकाचा अनुभव आहे, हा प्रत्येकाचा अनुभव आहे हा. आणि या अनुभवाला तुम्हाला मी आधीच सांगितलं की शेवटी काय केलंय त्यांनी, तर डॉक्टर मार्शल यांनी किंवा गॉसेन यांनी आपला जो दैनंदिन अनुभव आहे तर या दैनंदिन अनुभवालाच त्यांनी सिद्धांतिक रूप दिलेलं आहे, सैद्धांतिक रूप त्यांनी दिलेलं आहे.
मग अनुभव काय आहे आपला, की आपल्याला विशिष्ट कालावधीनंतर 4 तास झाले, घरी पोहोचेपर्यंत 11:30ला तुम्ही इथून निघाले, घरी पोहोचेपर्यंत 11:45-12 होतात. साहजिकच आहे, प्रत्येकाला भूक लागते. मग अशा वेळी काय होतं, तुम्हाला असं वाटतंय की लगेच गेल्या गेल्या आईने आपल्यासमोर ताट आणलं पाहिजे, नाही की नाही. जर नाही आणलं तर लगेच चिडचिड आपली होते की नाही. मग अशा वेळी आपण काय करतो, ठीक आहे, आपण कपडे बदलले, फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आपण जेवायला बसतो. जेवायला बसल्यानंतर तुमची आई तुम्हाला पहिली पोळी वाढते, ती संपल्यानंतर दुसरी पोळी वाढते, ती संपल्यानंतर तिसरी पोळी वाढते, है ना, वाढत राहते. मग काय तुमच्या लक्षात येते सांगा बरं, की रेग्युलर आपल्या प्रत्येकाला तुमचा माझा मी आत्ताच म्हटलं की असं काही नाही की मला भूक लागत नाही तुम्हालाच लागते किंवा तुम्हाला लागत नाही मलाच लागते म्हणून. प्रत्येकाचा हा अनुभव आहे आणि प्रत्येकाचा हा अनुभव असल्यामुळे त्यांनी या अनुभवालाच आपल्या सामाजिक शास्त्रामधले जे नियम आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्या अर्थशास्त्रामधले जे नियम आहेत, तर ते सर्व नियम हे याच पद्धतीचे आहे की दैनंदिन व्यवहारामध्ये आढळून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच गोष्टींचा विचार, त्याच गोष्टींचा अभ्यास हा केला जात असतो. मग आपला मुद्दा सुरू होता की आपला अनुभव काय. आपला अनुभव असा असतो की तुलनेने पहिली पोळी आपली स्पीडने संपते, फास्ट संपते. दुसरी पोळी जी आहे, ही दुसरी पोळी थोडासा वेळ लागतो दुसरी पोळी खायला पहिल्यापेक्षा. तिसऱ्या पोळीला आणखी वेळ लागतो असं आपल्या लक्षात येते. हा एक अनुभव झाला वेळेच्या बाबतीत. नंतर आणखी एक दुसरी गोष्ट अशी आपल्या लक्षात येते की पहिली पोळी खाल्ल्यानंतर मग पहिली दुसरी पोळी खाल्ली की आपल्या पोटामध्ये जरा आपली जी भूक आहे ही भूक कमी होते. जी गरज जी आहे, गरजेची तीव्रता जी आहे, ही गरजेची तीव्रता ही कमी होते. आणि मग त्यानंतर मग आपण साहजिकच मग म्हणतो की आई बाबा गेले का, किंवा तुमचे बहीण भाऊ जे असतील ते जेवून गेले का. मग तुम्ही म्हणता की तू जेवायला पाहिजे. आहे ना हा नेहमीचा अनुभव. म्हणजे ज्यावेळी तीव्रता जास्त आहे, गरजेची तीव्रता ज्यावेळी जास्त आहे, त्यावेळी तुम्हाला उपयोगिता पण खूप मिळते. पण जसं जसं तुम्ही एक एक पोळी खाल्ली आहे, उपभोग घेता आहे, तशी तशी तुम्हाला उपयोगिता कमी कमी होऊ लागते. थोडक्यात तुमच्या जवळ जसा जसा पहिली पोळी, दुसरी पोळी, तिसरी पोळी तुमच्या पोटात गेलेली आहे, म्हणजेच तुमच्या जवळ वस्तूचा, थोडक्यात दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जसा जसा वस्तूंचा साठा होऊन राहिलेला आहे, तर तसं तसं त्या साठ्यापासून मिळणारं समाधान, त्या साठ्यापासून त्याचं जे थोडक्यात महत्व आहे, हे तुमच्या दृष्टीने थोडंसं कमी 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 होत जाते. आपल्याजवळ एखादी वस्तू जशी 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 आपल्याजवळ येत राहील, तसं जसं त्याचं जे महत्व आहे, हे महत्व आपल्या लेखी कमी कमी होत जाते. आहे की नाही हा प्रत्येकाचा अनुभव. हा अनुभव प्रत्येकाचा आहे. मग समजा तुमचं 3 पोळ्यांचं 4 पोळ्यांचं जे काय असेल ते जेवण होतं, 4 पोळ्या झालेल्या आहेत, मग तुम्ही तुमच्या आईला म्हणता की आता मला अजिबात वाढू नको म्हणून. तरी तुमच्या आईला असं वाटतंय की नाही आपला मुलगा यावर्षी 12वीला आहे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, रिझल्ट लागला पाहिजे चांगला, म्हणून मग अभ्यास करण्यासाठी त्याला शक्ती असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, म्हणून मग आई म्हणते की अजून एक पोळी जास्तीची घे बेटा, खा. त्यावेळी तुम्ही काय म्हणता, तुम्ही चिडता, तुम्ही म्हणता आता मला अजिबात नको, कारण माझं जेवण पूर्णपणे झालेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता जर आपण जास्तीची पोळी घेतली तर त्या जास्तीच्या पोळीपासून तुम्हाला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो, त्रास होतो. म्हणजे तुमची जी उपयोगिता आहे ही उपयोगिता मायनस होते, कमी होते. काय जे आपण पाहिलं होतं ते त्या पद्धतीने. हा झाला आपला दैनंदिन अनुभव. आहे ना हा दैनंदिन अनुभव. रोजच्या जीवनात तुम्हालाही येतो, मलाही येतो, प्रत्येकाला येतो, असं कोणीच सुटलं नाही आहे. मग ह्याच अनुभवाला, हा जो अनुभव आलेला आहे, तर याच अनुभवाला गॉसेन म्हणा किंवा डॉक्टर मार्सेल यांनी सिद्धांताचं रूप दिलेलं आहे, सैद्धांतिक रूप दिलेलं आहे असं आपण म्हणतो. आणि उपयोगिता ही कमी कमी होत जाते, हे सगळ्यांनाच मान्य आहे. आणि म्हणूनच हा सिद्धांत मांडला गेलेला आहे. हा एक भाग जसा आहे, तसंच जी आपल्याला गरज होती, अन्नाची गरज होती, भूक लागणं, त्याच्यामुळे अन्न खाणं, भूक लागल्यावर
ही जी गरज होती, तर त्या गरजेची जसं जसं आपण पोळी खातो आहे तशी तशी आपली तृप्तता आलेली आहे, तृप्ती क्षमता हे एक वैशिष्ट्य आहे. तर यावर देखील हा सिद्धांत आधारित आहे असं म्हटलं जातं. मग आपण सिद्धांताचं विधान पाहणार आहे आता, की सिद्धांताचं विधान काय आहे. तर सिद्धांताचं विधान असं सांगितलं जाते की जशी जशी व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात वाढ होत जाते, व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात जशी जशी वाढ होत जाते, तसे तसे त्या वाढीपासून मिळणारे समाधान जे आहे, हे समाधान हे क्रमशः कमी कमी होत जाते. किंवा उपयोगिता, आपण त्याला दुसऱ्या शब्दात म्हणतो की उपयोगिता जी आहे, तर ही उपयोगिता कमी होते. ही जी उपयोगिता आहे ही कमी होते असं आपल्याला आढळून येते आहे. म्हणजे हा आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही सिद्धांताची, आता तुमच्या लक्षात लगेच येईल सिद्धांत. कारण प्रत्येकाचा हा अनुभव आहे, हा काही माझाच एकट्याचा आहे किंवा तुमचा आहे असं नाहीये, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि या अनुभवाच्या आधारावरच घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. या अनुभवाच्या जोरावर, या अनुभवाच्या आधारावरच हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला सिद्धांताची जी गृहीते आहेत या सिद्धांताच्या गृहीतांचा विचार करावायचा आहे. आणि त्याचबरोबर उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण जे आहे हे उदाहरणाद्वारा स्पष्टीकरण हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तर हे जे आपल्याला बघायचं आहे, हा जो भाग आहे आपला, तर हे जे पाहायचं आहे तर हे आपण पुढच्या पिरियडला बघूया. हे जे आहे तर हे आपण पुढच्या पिरियडला बघूया, म्हणजे आपल्या पूर्ण तुम्हाला लक्षात येईल. कारण हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपला एका पिरियडमध्ये होणारा नाही आहे, त्याला कमीत कमी 3 पिरियड लागतात. उर्वरित जे आहे उर्वरित आपण पुढच्या पिरियडला पाहू.